मित्रांनो 26चा लेवल खूप स्ट्रॉंग आहे. 26,000चा लेवल. इथून आपल्याला डाऊनचा व्ह्यू बघायचा आहे. मार्केटला अजून एक अर्धा तास जरी इथं लागला तर लई एक परफेक्ट काम होणार आहे. फास्टली अर्धा तासामध्ये वरती जर गेलं या लेवलला तर इथून डाऊन जायचे खूप जास्त चान्सेस आहेत. तर वेट करूत आपण. आणि जर मार्केटला जर टाईम लागत असला तरी कुठं ना कुठं आपले तेच लेवल असणार आहेत. आणि इथून जरी थोडंसं डाऊन साईडला जरी आलं तर ह्या लेवलनं परत मार्केटवरल्या साईडला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. 2600चा हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. तिथून आपण डाऊन साईडचा प्लॅन करणार आहे. आता ते आपल्या लेवल आले, आपले लेवल हे आहे, ठीक आहे. तर इथवर आले. आता इथवर याच्यानं तर मला भीती नव्हती. आता इथून कसं आहे, इथून कधी खाल्ल्या साईडला मुवमेंट द्यायला चालू करेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे इथं माझी एकच भीती आहे की आपलं सेटअप बनायची वेट करतो आहे. आपलं सेटअप न बनता जर खाली चाललं तर मग तिथं मला भीती वाटणार आहे. त्यासाठी थोडं जरा काळजी वाटते. आपलं सेटअप बनल की नाही याचा खूप टायमापासून मी वाट बघतो आहे. बघू काय होतं. आता मार्केटला ही लेवल खूप महत्त्वाची आहे आणि इथून मार्केट आता सेलिंगसाठी तयार होत आहे. माहीत नाही की माहिती नाही की कधी सेलिंग येणार आहे. पण ही जी लेवल आहे ना तर ह्या लेवल 2च्या आसपासून तिथं सेलिंगसाठी एक प्लॅन बनवू शकतो. पण आपलं जे टॉपला एंट्री करायचा होता ते कुठं इथं प्लॅन दिसत नाही आहे. कारण हे फुल जे आहे ना हे सेलिंगसाठीच बनलेलं आहे. ही सगळी मुवमेंट जेवढी आहे ना सेलिंगसाठीच बनलेलं आहे. पण आपल्या लेवलवरती मार्केट येण्याचा प्रयत्नसुद्धा करणं झाले. आता इथवर यायची त्याची इच्छाच नाही आहे. त्याला सेलर लोक बळबळ खाली घालतात आणि बाहेर लोक बळबळ त्याला वरी घालतात. आता सगळं हे मार्केट बळबळ चालायला लागले. मार्केटमध्ये काय मोमेंटम वरल्या साईडला इथं दिसणं झालं आहे. मार्केटची जराशी इच्छा नाही आहे वरी जायची. आणि आपली बी इच्छा नाही की ते इथल्या इथं सेल करायचं. एवढ्या खाली येऊन सेल कोण करावं सांगा ना. इथून किती प्रॉफिट भेटणार आहे. टॉपला भेटलं तर बॉटमपर्यंत प्रॉफिट भेटू शकते नाही का. तर मित्रांनो प्रत्येक ट्रेडरची इच्छा असते ट्रेड करायची. कोणता असं ट्रेडर नाही की त्याला ट्रेड करावंसं वाटत नाही. पण कसं आहे तर प्रत्येकाने एक नियम बनवला राहते. कुणी RSI, कुणी हे, कुणी इंडिकेटर, कुणी प्राइस ॲक्शन, कुणी सपोर्ट रेजिस्टन्स, कुणी काही सगळ्यांनी एक नियम बनवलेला राहते, रूल बनवलेला राहते आणि त्या रूलप्रमाणेच ट्रेडिंग करतात. तुम्ही झालं कुणी जरी झालं तर रूल बनवले जाते. आणि मी सकाळी काय म्हणलं होतं, मला जे राऊंड फिगर हा 26,000चा जे लेवल आहे ना, मला ह्या लेवलला आल्यानंतर ना ह्याला थोडंसं ब्रेक होताना बघून इथून मला डाऊन साईडला ट्रेड घ्यायचा होता 26,000ला. इथून मी ह्या सिच्युएशनमध्ये सकाळी एक 9:30 वाजता मी ठरवलेलं की मला 26,000ची लेवलला मार्केट बघायचे आणि तिथून मला डाऊनफॉलसाठी एंट्री करायची. पण आता तुम्हाला वाटतंय की बाबा 26,000च का, तुम्ही इथून का एंट्री घेऊ शकत नाही. 26,000 जाते तर मार्केट तुम्ही इथून एंट्री घ्या. पण तसं नसते मित्रांनो. 26,000ला जाईल की नाही जाईल ह्याची काही गॅरंटी नसते. जर गेलं नसलं तर बॉटमला आपण ह्या लेवलपासून घेतलो असतो. काल आपण जे हे असतं, काल आपलं क्लोजिंग प्राईस होती तिथून आपण टॉपला घेतलो असतो. जर मार्केट इथं आलं तरी ही लेवल होती आणि टॉपला गेलं तर ही लेवल होती. पण मार्केटनं काय केलं ॲक्च्युली, आता मार्केट म्हणता येत नाही मार्केटमध्येच फिरलेलं आहे. मार्केट आलेलं आहे इथं ह्या टायमाला. पण ह्या टायमाला आपलं एंट्री प्लॅन बनू शकते का मला सांगा. कारण तो त्याच्या अलीकडे एवढी स्ट्रेंथ आहे बाईंगमध्ये. हे कॅन्डल बघा तुम्ही किती स्ट्रेंथ आहे बाईंग कॅन्डलमध्ये. एवढी स्ट्रेंथ असताना आपण त्याच्या अपोजिट ट्रेड घेऊ शकतो का, कधीच नाही. आणि असं कधीच करायचं नाही. एवढ्या स्ट्रेंथमध्ये बाईंग असताना इथून आपण डाऊन साईडला कधीच ट्रेड घ्यायचा नाही. वाटलं तर इथून आपण पुल बॅकला घेऊ शकतो ट्रेड. पण सेलर इथून ट्रेड घेऊ शकत नाहीत. बायर घेऊ शकतात पण सेलर ह्या जागून नाही. सेलर टॉपनंच एंट्री घ्यावं लागेल. सेलरला टॉपच पाहिजे असते. पण तो टॉपपासून मार्केट साईडवेज असू या
मार्केट डायरेक्शन चेंज करू. दोन्ही प्रकारे जर सेलरला प्रॉफिट होते, त्यामुळं सेलर कधी बी टॉपची एंट्री बघायचा प्लॅन करतो. पण इथं आपल्याला कॅन्डलस्टिक तर दिसतेत, पण इथं बाईंगमध्ये इथं काय झालं, थोडा वेळ कन्सल्टेट झालं मार्केट आणि इथून एकदम ब्रेकआउट दिलं. ही फेक ब्रेकआउट दिलं ठीक आहे, पण एकदा ही ब्रेकआउट जर सक्सेस झाला असतं तर कमीत कमी इथल्या तर लेवलला गेलं असतं मार्केट आणि इथून थोडंसं डाऊन साईडला आपण बघू शकलो असतो. पण मार्केट त्या आधीच इथं डाऊन साईड मारते. मार्केट हे अशा प्रकारे करत असल्यामुळं मार्केटमध्ये आज आपला ट्रेड बनला नाही. खरं मित्रांनो, एवढं असं नाराज होते ना, स्वतःला असं वाटते ना की तू एवढ्या पॉईंटसाठी थांबलास, एका कॅन्डलसाठी. जर मी तर एंट्री केलो असतो आणि अजून एक ग्रीन कॅन्डल बनली असती तर त्या टायमाला माझा एल हिट झाला असता आणि परत तिथून मार्केट डाऊन गेला असतं. तर मग मला वाटत होतं माझे रूल तोडलो मी, पेशन्स जे होतं ते ते माझा संपला आणि त्यानंतर मला जास्त अजून वाईट वाटलं असतं. त्यामुळं मी जे काय आपण ठरवलेलं आहे, ही जी काही लेवल आहे आपलं 26,000ची काय लेवल होती, त्या लेवलपासून आपल्याला सेलिंग बघायचं होतं आणि कालच्या क्लोजिंगपासून आपल्याला बाईंग बघायचं होतं. ह्या दोनसाठीच मी वेट करत होतो. मग माझं एल आणि टार्गेट छोटं असू जा, पण आपलं रूल जे बनवलेत ना त्या जागूनच आज ह्या जागून मी ट्रेड घेऊ शकलो नाही. कारण तू इथं प्रीमियम पण एवढं मुवमेंट नव्हती आणि काहीच नव्हतं. मार्केट एकदम शांत होतं. मार्केट तिथं ना बायरला प्रॉफिट उलालतं ना सेलरला प्रॉफिट उलालतं. दोघांपैकी कुणालाही प्रॉफिट होत नव्हतं. त्याच्यामुळं इथं आज 2 दिवस झालं मूड ऑफ झालेलं आहे मार्केटनं. 2 दिवस झालं, काल आणि आज दोन्ही दिवस झालं मार्केटनं पूर्ण बायरला सेलरला कुणाला का असो ट्रॅप बनवले. ज्यांनी प्रॉफिट केले ते नशिबानं प्रॉफिट झाले त्यांच्या काय अनालिसिसनं बी झालं असेल कुणाचं प्रॉफिट, ते काही म्हणत नाही मी नाही होत म्हणून, होते प्रॉफिट. पण त्यांना टार्गेट हे छोटे भेटले असेल एवढं आहे. टार्गेट हे स्मॉल टार्गेट भेटले असेल. मोठे टार्गेट भेटणं ही कुणा शक्य नाही आहे असल्या मार्केटमध्ये. तर बघूत आता कसं आहे, आज मार्केट इथून ओपन होऊन वरती गेले आणि परत जाऊन इथं क्लोज केले. तर जास्त पॉसिबिलिटी काय आहे, मार्केट तर उद्या कुठं जरी ओपन झालं तर कुठं ना कुठं डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न करणार आहे, उद्या जरी झालं तरी. पण उद्याचं कंडिशन उद्यानुसार बघू. उद्या कंडिशन कोणती आहे काय आहे. जसं आज कंडिशनमध्ये आपल्याला सेलिंग करायचं होतं, पण मार्केट वरती गेलं ते गेलं ठीक आहे, आपल्या लेवलपर्यंत गेलं नाही, त्याच्या अलीकडूनच खाली मार्केट पडलं. जरी तर थोडंसं अजून वरती गेलं असतं तरी तर आपण सेलिंग केलंच असतो. कारण तू तिथं लॉस होऊ या प्रॉफिट होऊ, आपण जे ठरवले ते केलं ना तर आपल्याला त्याचा पश्चाताप होत नाही. कारण तो आपण ठरवलेलं आहे, इथून ठरवलं आहे की आपल्याला सेलिंग करायचे. मग इथं लॉस होऊ या प्रॉफिट, आणि जिथं ठरवलं नाही तिथं ट्रेड केल्यानंतर काय होते, प्रॉफिट दिलं तर ठीक वाटते आणि लॉस दिलं तर त्या टायमाला काय होते, लई नाराज होते. त्याच्यामुळं आपण इथं ट्रेड केलं नाही. आजचा आपला पण दिवस विदाऊट ट्रेडचा क्लोज झालेला आहे. तर बघू नेक्स्ट उद्या काय होते बघूत आता. चला, थँक्यू, भेटू उद्या.